ओके. गुड आफ्टरनून टू ऑल. काल तब्येत बिघडल्यामुळं रविवारचं लेक्चर होऊ शकलं नाही. त्यामुळं कालचं लेक्चर आज मी 6 वाजता अपलोड करेल. 6 ते 7 दरम्यान वेळ दरम्यानमध्ये तुम्ही ते लेक्चर बघा कालचं राहिलेलं. ओके. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टेरिडोफाईटची इंट्रोडक्शन पाहिली होती आणि सिलेबस कोणता कोणता आहे ते पाहिलं होतं. आज आपण त्याचे ॲक्च्युली इंट्रोडक्शन आणि त्याचे जनरल कॅरेक्टर्स असतील हा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. फर्स्ट पार्ट इज द इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय द टेरिडोफाइट. नाव फर्स्ट पॉइंट इज द प्लांट किंगडम इज क्लासिफाईड इंटू क्रिप्टोगॅम्स. यू नोट दॅट द होल प्लांट ग्रुप दॅट इज अ किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू 2 ग्रुप दॅट इज अ क्रिप्टोगॅम्स. त्यालाच काय म्हणतात? क्रिप्टोगॅम्स मीन्स दॅट इज अ दोज प्लांट विच आर डज नॉट बेअर एनी फ्लावर. ओके, सीडलेस. ओके, किंवा स्पोर बेअरिंग प्लांट म्हटले त्याला. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? स्पोर्स प्रेझेंट असतात. अँड फॅनोरोग्राम्स दॅट मीन्स सीड बेअरिंग प्लांट. तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत आहे. ओके. द नेक्स्ट पॉईंट इज द वर्ड क्रिप्टोगॅम इज डिराईव्ह फ्रॉम ग्रीक. जो क्रिप्टोग्राम्स वर्ड्स आहे, आता ही क्रिप्टोग्राम्स वर्ड आहे तो दोन ह्याच्या क्रिप्टॉन्स मीन्स हिडन्स. ह्याच्यामध्ये जे गॅमिट्स आहेत, मेल गॅमिट फिमेल गॅमिट, हे कसे आहेत? हिडन आहेत. पण जर तुम्ही बघितलं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँजिओस्पर्ममध्ये बघितलं दॅट इज मीन इन द फॅनोरोग्राम्स तर फ्लावर इज ओपन. Okay, these are not hidden. Okay, but as you see here, male gamete and female gamete in the cryptogams is hidden. The word cryptogam is derived from Greek word that cryptons mean hidden and gametes means wedded. Cryptogams are further classified into लोअर देन. क्रिप्टोगॅम्सचे दोन टाईप्स आहे. आपण बघ क्रिप्टोगॅम्समध्ये कोण कोण येतं? अल्गी, ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट. त्यामध्ये अल्गी अँड ब्रायोफाईट्स आर लोअर क्रिप्टोगॅम्स ड्यू टू द अब्सेन्स ऑफ द वॅस्क्युलर बंडल अँड टेरिडोफाईट्स कम्स अंडर द हायर क्रिप्टोगॅम्स. ओके. क्रिप्टोगॅम्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू लोअर दॅट इज नॉन वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स इन्क्लुडिंग अल्गी. फंजाय हा प्लांट नाही आहे, फंजाय इज अ सेपरेट किंगडम. मी जो चुकून आलेला आहे. ओके. अँड ब्रायोफाईट्स, फंजाय अल्गे अँड ब्रायोफाईट्स आर लोअर क्रिप्टोगॅम्स. तुम्हाला MCQसाठी हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल. क्रिप्टोगॅम्स आर फर्दर डिवायडेड इंटू लोअर क्रिप्टोगॅम्स विच आर द फॉलोइंग आर द लोअर क्रिप्टोगॅम्स. काय त्यामध्ये? अल्गे अँड ब्रायोफाईट. फंजाय इज द नॉट प्लांट. ओके. Then and higher vascular cryptogams, this included pteridophyta. Pteridophyta comes under the higher cryptogams. Okay, this point clear? Then we move on to next point. That is the pteridophyte. The pteridophyte have a feather-like leaves. जर तुम्ही टेरिडोफाईटमध्ये लीव्ज जर बघितले, त्याचे जनरल कॅरेक्टरमध्ये बघणार आहोत आपण. त्याचे लीव्ज जे आहेत ते हे जे असतं ते नॉर्मली आपल्या डायकॉटमध्ये अँजिओस्पर्म्समध्ये, पण ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर या टाईपचे ल्यूज असतात टेरिडोफाईटमध्ये. ओके. दिस इज अ फिदर, म्हणजे कोंबड्याचा पीस जसा आहे त्याच्या पीसच्या टाईपचे याच्यामध्ये त्याचे ल्यूज आहेत. द टेरिडोफाईट हॅव अ फिदर लाईक ल्यूज दॅट इज अ ग्रीक पॅरटॉन फेदर्स म्हटलं, पक्षासारखा आकार. देर आर फर्स्ट वॅस्क्युलर लँड प्लांट्स. ओके. As you see, algae and bryophyte, there is no vascular bundles. Okay, only rhizoids are present and they absorb water and minerals. Okay, there is no conductive tissue, but evolution take place and this evolution take the million of years. Then plant adapted the vascular tissue, that is a plant develop inside the specific tissue that is known as the vascular tissue. This is known as the xylem and phloem. Okay, therefore pteridophyte is known as the first vascular land plant. हे सुद्धा तुम्हाला MCQसाठी विचारलं जाईल. डॅश डॅश आर द फर्स्ट वॅस्क्युलर लँड प्लांट्स. तर कोणता आहे? टेरिडोफाईट. लक्षात ठेवा, मी MCQमध्ये घेणार आहे. देन नेक्स्ट दॅट इज द टेरिडोफाईट ऑक्युपाय अँड इंटरमिडिएट पोझिशन बिटवीन. आता ब्रायोफाईट ऑन वन हँड अँड जिम्नोस्पर्म्स ऑन अदर हँड. ब्रायोफाईटची टेरिडोफाईटची जर तुम्ही पोझिशन बघितली तर आपल्याला प्लांट ग्रुप माहीत आहे. फर्स्ट इज द अल्गी, देन ब्रायोफाईट, देन टेरिडोफाईट, देन जिम्नोस्पर्म्स, देन अँजिओस्पर्म्स. These are the 5 plant main groups. Okay, first is what is the position of this pteridophyte? This pteridophyte position याच्यात जो बघितला आम्ही लेफ्ट साईडला ब्रायोफाईट आहे आणि याच्या राईट साईडला जिम्नोस्पर्म्स. म्हणजे ह्या दोन प्लांट ब्रायोफाईट आणि जिम्नोस्पर्मच्या मध्ये कोणाची पोझिशन आहे? दॅट इज अ टेरिडोफाईट. Okay, the pteridophyte occupy an intermediate position between bryophyte on one hand and gymnosperms on other hand. Then next point,
द फॉसिल मेंबर ऑफ टेरिडोफाइट आर लार्जर साइज्ड ट्री. याचे जर तुम्ही फॉसिल्स मेंबर्स बघितले ज्यावेळेस उत्खनन केलं गेलं त्यावेळेस त्याचे खूप आता जे ह्यूज ट्री आहेत जे आपण बघतो निर्गिलेचं झाड, वडाचं झाड, त्या टाईपमध्ये टेरिडोफाइटचे प्लांट होते. इतकं डॉमिनंट होतं. म्हणजे तो जुरासिक एरिया, जर तुम्ही जुरासिक पार्क पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये बघा जी झाडं दाखवली ते पूर्ण ही टेरिडोफाइटमध्ये, त्या एरियामध्ये टेरिडोफाइट हा डॉमिनंट होता. ओके. फॉसिल मेंबर ऑफ टेरिडोफाइट आर लार्जर साइज्ड ट्री बट मोस्ट ऑफ द लिव्हिंग टेरिडोफाइट आर हर्बेसियस. जे पूर्वीचे जे होते त्यावेळी जे टेरिडोफाइट होते ते ह्यूज ट्री टाईप्स होते. नंतर इव्हॉल्युशन होत गेलं, जिम्नोस्पर्म डॉमिनंट होत गेला. आणि आजच्या घडीला जर आपण बघितलं, आपण बऱ्याच वेळा बघतो शोच्या झाडामध्ये फर्न जे दिसतं तुम्हाला, दिस इज द नथिंग बट द टेरिडोफाइट. नाव दिस इज द हर्बॅसियस. दे कॅनॉट ग्रो अप टू द 2 मीटर. 2 मीटरपेक्षा ते जास्त ग्रोथ होत नाही. ओके. टेरिडोफाइट आर हर्बॅसियस. द ग्रुप टेरिडोफाइट इज रिप्रेझेंटेड बाय 4,400 जेनर आहेत आणि 10,500 स्पेसिस ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल्स मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजतोय. प्लांट किंगडममध्ये याच्यामध्ये महत्त्वाचं काय ते लक्षात ठेवायचं. एक म्हणजे दिस इज द टेरिडोफाइट इज द हायर क्रिप्टोगॅमिक प्लांट्स. ओके. दिस इज द फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट. ओके. दोज possessing the vascular bundle, that is xylem and phloem. Their leaf like feather like leaves. Okay. And this pteridophyte position kuda, these are between the bryophyte and gymnosperms. Okay. This is the few important points regarding to introductions. Then next point, that is the general characters. याचे आपण मॉर्फॉलॉजिकली ॲनाटॉमिकली सगळे जनरल कॅरेक्टर पाहणार आहोत. ओके. जनरल कॅरेक्टरमध्ये जर बघितलं, द प्लांट आर मोस्टली शेड लविंग टेरेस्ट्रियल हर्बेसियस आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण, द प्लांट्स आर मोस्टली शेड लविंग. शेड लविंग मीन्स दॅट इज दे कॅन ग्रो ओनली द अंडर द शेड्स. ओके. जिथं सावली असेल त्या ठिकाणी हे टेरिडोफाइट ग्रोथ होतात. ओके. दीज आर टेरेस्ट्रियल. हे टेरेस्ट्रियल आहेत. ब्रायोफाइटमधल्या काही स्पेसिस ॲक्वॅटिक होत्या ज्या प्रिमिटिव्ह होत्या, पण तुम्ही जर टेरिडोफाइट बघितला तर त्या सगळ्या स्पेसिस आहेत टेरेस्ट्रियल आहेत. अँड दीज आर हर्बॅसियस. हे हर्बॅसियस प्लांट आहे बिकॉज देअर हाईट इज लेस दॅन 2 meters. Therefore we call it as the herbaceous. Then next point is the plant body. Plant body आता टेरिडोफाइटचे आपल्याला बघायचे. आपण ब्रायोफाइटमध्ये बघितलं होतं की प्लांट बॉडी इज नॉट वेल डिफरेन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्स. असं काय नव्हतं. प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड होती. ओके. आणि पण आपण जर याच्यामध्ये जर बघितलं टेरिडोफाइटमध्ये, द प्लांट बॉडी इज डिफरेन्शिएटेड इंटू रूट्स आर प्रेझेंट. ओके. रूट्स तिथं काय प्रेझेंट आहेत. Then stem also present. There is a stem also present. And leaves. There is a presence of the leaves also. Okay. इथं leaves सुद्धा present आहेत ह्याच्या. Okay. These are the leaves. म्हणजे काय, here is a evolution take place. The plant body is differentiated into root, stem and leaves. Similar, the primary root is short-lived root. प्रायमरी रूट्स मीन काय, जे सुरुवातीला जे रूट रॅडिकल पासून जे ग्रोथ होतात त्या रूटला आपण प्रायमरी रूट म्हणतो. एकदम छोटी इनिशियल स्टेजला ते एकदम लहान असतात. दिस इज अ शॉर्ट लिव्ड रूट. इन द टेरिडोफाइट द प्रायमरी रूट आर शॉर्ट लिव्ड. ओके. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. द प्लांट बॉडी इज डिफरेन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्स. 2 पॉईंट क्लिअर झाले का. फर्स्ट इज द दे आर मोस्टली शेड लविंग प्लांट, टेरेस्ट्रियल अँड हर्बेसियस. Second point is that the plant body is differentiated into root, stem and leaves. The next point is it is replaced by adventitious root. Okay. In primitive pteridophyte, that is a rhinae having rhizoid in place of the root. Okay. Likewise, the plant body is divided into root, stem and leaves. Okay. That is the primary root is a very short leaves and these root are replaced by adventitious root. Question advance replace केलाय. It is replaced by adventitious root. Adventitious root म्हणजे काय, these are the fibrous. ओके. जे फायबर टाईप्स असतात, जसं आपण ज्वारी जर उपटली, मका उपटली, ऊस जर बघितला त्याच्या रूटमध्ये जे दिसतात, मोनोकॉटमध्ये जो रूट असतात त्याला काय म्हणतात, हे ॲडव्हेंटिशियस रूट झालं. आणि जे आपण बघतो मोठमोठ्या झाडांमध्ये असे पसरलेले जे असतात. ओके. एक सरळ मेन असतं, नंतर त्याला फांद्या हे जे असतात खूप मोठ्या, त्याला आपण टॅप रूट म्हणतो. ओके. आणि याला काय म्हणणार तुम्ही, ॲडव्हेंटिशियस. दिस इज द टॅप रूट अँड दिस इज द ॲडव्हेंटिशियस रूट. हा फरक तुम्हाला माहीत असेल. It is replaced by adventitious root in primitive pteridophyte, that is rhinae. Rhinae is a primitive pteridophyte. त्याच्यामध्ये जर instead of root rhizoids are present असतात त्याच्यामध्ये. ओके. 3 पॉईंट क्लिअर. Then next point,
The stem is a underground or aerial and may be smooth or covered by the hairs. जसं आपण अँजिओस्पर्म्समध्ये बघतो की स्टेम जमिनीच्या वरती प्रेझेंट आहे, पण जर तुम्ही जर टेरिडोफाईटमध्ये बघितलं तर स्टेम इज अ अंडरग्राउंड. ओके, अंडरग्राउंड स्टेम असं ग्रोथ होतो और एरियल किंवा हे असतो एरियल पण ग्रोथ होतो. ह्याचं दोन टाईप्स आहे. एक म्हणजे हॉरिझॉन्टल ग्रोथ होणार त्याला अंडरग्राउंड म्हणतोय. देन वेन दे ग्रो अबाव द अंडरग्राउंड दिस इज नोन ॲज द एरियल. दोन टाईपचे याच्यामध्ये, फर्स्ट इज द अंडरग्राउंड, सेकंड इज द एरियल. अँड मे बी स्मूथ ऑर कवर्डेड बाय हेअर. ते काय असेल, दिस विल बी द स्मूथ हे असेल स्टेम असेल, ऑर कवर्डेड बाय द हेअर्स. पण ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे हेअर्स असतील. ओके, दिस पॉइंट क्लिअर. द स्टेम इज अंडरग्राउंड ऑर एरियल अँड मे बी स्मूथ ऑर कवर्डेड बाय हेअर. सेकंड, इट इज अ ब्रांचड. इट इज अ ब्रांचड. हे स्टेम जे आहे, स्टेम कसं आहे, ब्रांचिंग आहे. त्या स्टेमला पर्टिक्युलरली काय आहे, या टाईपची ब्रांचिंग सुद्धा आहे, म्हणून दिस इज नोन ॲज द ब्रांचड. ओके, प्लांट्स मे बी मायक्रोफायलस. आता ही टर्म खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये. द प्लांट्स मे बी मायक्रोफायलस, दॅट इज मीन्स विथ ओनली वन मिड वेन. जर तुम्ही लीव्ह जर बघितलं, त्याचं एक इंडिव्हिज्युअल लीव्ह बघितलं तर त्याला फक्त काय, एकच वेन आहे. ओके, फक्त एकच वेन आहे. द प्लांट मे बी मायक्रोफायलस विथ ओनली वन मिड वेन और मेगाफायलस. दुसरा एक टाईप आहे मेगाफायलस. मेगाफायलस म्हणजे काय, डायकॉटोमस वेनेशन. ह्याच्यामध्ये काय, डायकॉटोमस वेनेशन्स. ओके, हे झालं डायकॉटोमस वेनेशन्स. ह्याला म्हणायचं डायकॉटोमस, ह्याला म्हणायचं मायक्रोफायलस, ह्याला म्हणायचं मेगाफायलस. मायक्रोफायलस म्हणजे काय, विथ ओनली वन मिड वेन, आणि मेगाफायलस म्हणजे काय, विथ डायकॉटोमस वेनेशन डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द लिव्स. दिस आर डिपेंडंट मायक्रोफायलस आणि मेगाफायलस. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं. इन टेरिडोफाईट मायक्रोफायलस हॅव्हिंग डॅश डॅश मिडवेन. काय, दिस हॅव्हिंग ओनली मिडवेन, दिस हॅव्हिंग ओनली वन मिडवेन. इन मेगाफायलस डॅश डॅश हॅव्हिंग वेनेशन्स. कोणता आहे, डायकॉटोमस वेनेशन, जे आपण नॉर्मली अँजिओस्पर्म्समध्ये पाहतो ते. ओके, दिस पॉईंट क्लिअर. द नेक्स्ट पॉईंट, द लीव्ज मे बी मोनोमॉर्फिक. जर याच्यामध्ये आता ही कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे. द लीव्ज मे बी मोनोमॉर्फिक, दॅट इज अ वन टाईप. एका टाईपचं जर लीव्ह असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, मोनोमॉर्फिक. और डायमॉर्फिक. जर दोन टाईपचे लीव्ज असतील तर त्याला काय म्हणणार तुम्ही, डायमॉर्फिक. ओके, द लीव्ज मे बी मोनोमॉर्फिक और लीव्ज मे बी डायमॉर्फिक. सेकंड पॉईंट इज द यंग लीव्ह शो सर्सिनेट वेनेशन्स. आता हा खूप महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाईल. इन द टेरिडोफाईट यंग लीव्ह शो डॅश डॅश वेनेशन्स, दॅट इज अ सर्सिनेट वेनेशन. दॅट इज अ म्हणजे काय, हे लीव्ज आहे. ओके, हा काय लीव्हचा पार्ट आहे, आणि ह्याचा जर तुम्ही जर त्याचा पॉईंट बघितला तर पॉईंट असा सर्क्युलर असतो, असा गोल स्प्रिंगसारखा असतो, म्हणून त्याला काय म्हटलंय, सर्सिनेट वर्निशन. द यंग लीव्ह शो सर्सिनेट वर्निशन. MCQ साठी लक्षात ठेवा. The tip portion called the arrangement of the leaves may be alternate, opposite or spiral. जी अरेंजमेंट आहे याची, दिस अरेंजमेंट मे बी स्पायरल, कॉइल्ड, ओके, किंवा ऑपोजिट टाइप्स असतील. दिस पॉइंट क्लिअर. द नेक्स्ट पॉइंट. ओके, आज याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम आहे का, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये नसतील, पटकन लक्षात ठेवा. फर्स्ट इम्पॉर्टंट, द प्लांट्स आर मोस्टली शेड लविंग आहे, टेरेस्ट्रियल आहे, हार्बेसियस आहे. प्लांट बॉडी इज वेल डिवाइडेड इंटू डिफरेन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्स. सिमिलरली प्रायमरी रूट जे आहे ते शॉर्ट आहे, त्यानंतर प्रायमरी रूट इज रिप्लेस्ड बाय ॲडव्हेंटेशियस रूट. जो प्रिमेटिव्ह त्याचा जो ऑर्गॅनिझम आहे टेरिडोफाईटचा रायनिया, त्याच्यामध्ये काय, रॉयझाइड्स प्रेझेंट आहेत. देन स्टेम इज अंडरग्राउंड. ह्याच्यामध्ये जर स्टेम बघितलं तर स्टेम काय, अंडरग्राउंड आहे, एरियल आहे. ओके, दिस स्टेम मे बी स्मूथ ऑर कवर्डेड बाय हेअर्स असेल. दिस स्टेम इज ब्रांचड आहे. देन प्लांट मे बी मायक्रोफायलस आहे ह्याच्यामध्ये. मायक्रोफायलस म्हणजे काय, विथ ओनली वन मिडवेन. देन मेगाफायलस मीन्स काय, दॅट इज अ डायकॉटोमस वेनेशन डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ लीव्स. सेकंड इज दॅट देर आर टू टाईप्स लीव्स. जर एक टाईपचं लीव्ज असेल त्याला मोनोमॉर्फिक म्हणायचं, आणि दोन टाईपचं असेल तर त्याला डायमॉर्फिक म्हणायचं. यंग लीव्ज शो सर्सिनेट वर्नेशन्स. यंग लीव्ज जे आहे ते कसं दाखवतं वेनेशन, सर्सिनेट वेनेशन दाखवतं. दॅट इज द टिप ऑफ द लीव्ज इज अ स्पायरल. ओके, देन वी कॅन सी इन द नेक्स्ट लेक्चर दॅट इज अ ॲनाटॉमिकल कॅरेक्टर ॲज वी डू द रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर. होप की तुम्हाला समजलं असेल.
ओके. सेकंड लेक्चर हे पहिलं जे लेक्चर आहे ते 12:10 ते 12:10ला सुरू होईल आणि जे दुसरं लेक्चर आहे ते 6 वाजता सुरू होईल. ते 6 वाजताचं लेक्चर पहा तुम्ही. परीक्षा जवळ आल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर पण काही ठेवावे लागतील. सिलेबस खूप आहे वॉस्टमध्ये. ओके.